साहेब, माझं नाव ॲडव्होकेट बलराज चव्हाण आहे आणि मी इथे नेमकी उल्हासनगर 1 नंबर पोलीस स्टेशनमध्ये काल आलो होतो. पोरगी उल्हासनगरमध्ये राहते ती, आणि एक पोरगा त्याला लय त्रास देत होता आणि ते लोक म्हणजे एक पार्कमध्ये भेटले होते. त्याच्यानंतर तो पोरगा त्या चिमुकली पोरगीला, 17 वर्षाची आहे ती पोरगी, तिला बोलून फसून तिला एक दिवशी घेऊन गेल्यानंतर ती एकदम हादरली आणि त्याला काय सुचत नव्हता आणि ती घरी पण एकदम डिप्रेशनमध्ये होती. 3 महिन्यानंतर ती पोरगी एक शक्ती घेऊन आली आपल्याकडे आणि ती बोलली, दादा माझा असं प्रॉब्लेम झालेला, तुम्ही माझा कंप्लेंट इथे दाखल करा उल्हासनगर 1 नंबरला. तर मी बोललो, ताई मी आहे तुमच्यासोबत, मी इथे आलो उल्हासनगर 1 नंबरला. ती पोरीला बसवला. नेमकी ते पोलीसवाले लोक जे पण अधिकारी आहेत त्याच्यामध्ये, ते लोक त्याच्यावरती दबाव आणला आणि ते लोक जसं सांगायचं होतं ना तसं ते लोकांनी काही स्टेटमेंट नाही केला. त्यानंतर ती पोरगीने मला बोलवला, दादा तुम्ही इथे या, माझा हे लोक कंप्लेंट घेतलं आहे, पण माझ्या बोलण्याप्रमाणे ते लोकांनी घेतली नाही. तर मी आयुक्ताला जे पण होते त्यांना विचारलं की तुम्ही का नाही घेतले ते स्टेटमेंट असं. तर ते लोक बोलायला लागले, तुमचा काय अधिकार आहे, ते तुम्ही कोण आहे, असं तसं. मी बोललो, साहेब मी ॲडव्होकेट आहे त्यांचा, बलराज चव्हाण नाव माझा. तर बोलतो, तुमचा ॲडव्होकेसी तुम्ही इथे नका दाखवू, तुम्ही तुमचा कोर्टमध्ये दाखवा. काल रात्री फिर्यादीच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस स्टेशनला पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीचा शोध कामी 2 टीम रवाना केलेल्या आहेत. पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यामध्ये पीडितेचं कोणत्याही ओळख उघड होऊ नये म्हणून जमलेल्या लोकांना आमच्या अधिकाऱ्यांनी बाजूला जाण्यास सांगितलं असता त्यांना त्याचा राग आला, म्हणून ते आरोप करतात, परंतु त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही.